नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटना या विषयामधला आपण आज भारताची न्याय व्यवस्था या टॉपिक बद्दल चर्चा करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे आपल्या महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूरच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स म्हणून इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा बंधनकारक विषय आहे। भारतीय राज्यघटनेची ओळख आपल्याला चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा विषय अभ्यासतोय। मी प्राध्यापक माधव शेळके आज आपल्या समोर भारताच्या राजकीय भूमिकेमध्ये, शासन व्यवस्थेमध्ये आणि न्याय व्यवस्थेमध्ये या तीन महत्वाच्या शासन व्यवस्थेच्या अंगापैकी एक अंग म्हणजे न्याय व्यवस्थेकडे पाहणार आहोत। तसं पाहायला गेलं तर भारतीय न्याय व्यवस्थेबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा भारतीय राज्यघटनेच्या आणि भारतीय राजकीय परिप्रेक्ष्याचा अभ्यास करत असताना न्यायमंडळाला एक विशेष पद्धतीचं स्थान असलेलं आपल्याला दिसत येतं। जर भारतीय राज्यघटनेच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा भारतीय न्यायमंडळामध्ये बघितलं गेलं तर जे भारतीय शासन व्यवस्थेत तीन महत्वाचे अंग आहेत। एक आहे कायदेमंडळ। कायदेमंडळ काय काम करतं तर देशासाठी कायदे बनवण्याचं काम करतं। दुसरं अंग आहे कार्यकारी मंडळ। हे कार्यकारी मंडळ काय काम करतं तर कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम, इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम करतं। तर तिसरं अंग आहे न्यायमंडळ। हे न्यायमंडळ काय काम करतं तर न्यायमंडळ इंटरप्रिटेशन ऑफ लॉ, जे कायदे मंडळानं बनवलेले कायदे हे भारतीय राज्यघटनेच्या परिप्रेक्ष्यामध्ये योग्य आहेत का नाही, भारतीय राज्यघटनेला पुढे ठेवून त्यातील तरतुदीच्या अनुषंगाने बनवलेत का नाही, हे पाहणं आणि त्याचा अन्वयार्थ लावण्याचं काम न्यायमंडळ करतं। की एवढंच काम न्यायमंडळ करतं का तर दुसरंही काम न्यायमंडळ करतं की जे कायद्याच्या अनुषंगानं ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्याला न्यायदान करण्याचं काम सुद्धा न्यायमंडळ करतं। अशा न्यायमंडळाच्या बाबतीमध्ये आज आपण या टॉपिक मध्ये चर्चा करतो। त्यामुळे कायदे मंडळ कायदे तयार करतं, कार्यकारी मंडळ कायद्यांची अंमलबजावणी करतं, तर न्यायमंडळ कायद्याचा अर्थ स्पष्ट करतं हे आपण पाहिलेलं आहे। किंवा कायदे करणं पुरेसं नसतं तर त्याचा अर्थ स्पष्ट करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर शिक्षा करणं व न्याय प्रस्थापित करणं आणि जस्ट सोसायटी निर्माण करणं, न्यायावर आधारित समाज निर्माण करणं हे अत्यंत महत्वाचं काम असतं। ज्या देशामधली न्याय व्यवस्था चांगल्या पद्धतीने काम करते त्या व्यवस्थेमध्ये न्याय, सर्वांना चांगल्या पद्धतीचा न्याय मिळत असतो। मग न्यायमंडळ जेवढं ऍक्टिव्ह असेल, ज्युडिशरी ऍक्टिव्हिजम अत्यंत महत्वाची कॉन्सेप्ट आहे। सर्वांना जर चांगल्या पद्धतीचं न्याय व्यवस्था मिळाली तर ते सुशासन निर्माण करण्याकडे पाऊल असतं, हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे। मग न्यायमंडळ हा कायद्याचा अर्थ स्पष्ट करून शासनाला एक महत्वाचा अंग आहे, हे गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा। जिथं जिथं कायद्याचा प्रश्न निर्माण होतो, अन्वयार्थाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा न्यायमंडळ त्या कायद्याचा अन्वयार्थ, अर्थ स्पष्ट करणं सांगणारा एक महत्वाचा घटक आहे। आपण बघतो की न्यायमंडळामध्ये दोन प्रकारचे खटले चालवले जातात। एक आहेत फौजदारी खटले आणि दुसरे दिवाणी खटले। तर आपण फौजदारी न्यायालय म्हणतो आणि दिवाणी न्यायालय म्हणतो। साध्या अर्थामध्ये पाहायला गेलं तर फौजदारी न्यायालय म्हणजे काय, ज्या न्यायालयामध्ये मानसिक आणि शारीरिक इजा झालेले खटले चालवले जातात त्याला आपण फौजदारी न्यायालय म्हणतो, क्रिमिनल कोर्ट्स। दुसरं आहे दिवाणी न्यायालय, ज्याला आपण या ठिकाणी सिव्हिल कोर्ट्स असं म्हणतो। ज्या न्यायालयामध्ये पैशाच्या संदर्भामध्ये वाद चालवले जातात त्या संदर्भामधल्या न्यायालयाला आपण दिवाणी न्यायालय म्हणतो। अशा पद्धतीने न्यायालयामध्ये दोन प्रकारचे खटले चालवले जातात, एक क्रिमिनल, दुसरा आहे या ठिकाणी सिव्हिल, ज्याला आपण मराठीमध्ये फौजदारी न्यायालय आणि दिवाणी न्यायालय असं म्हणतो। त्यामुळे विविध प्रकारचे जे खटले चालवले जातात त्या खटल्यात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यामध्ये त्यांना योग्य ती शिक्षा या प्रावधानातून प्राप्त होते आणि ती करण्याचं काम हे न्यायमंडळाच्या माध्यमातून चालवलं जातं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे।
लोकशाही समाजात कायद्याच्या चौकटीला फार महत्व आहे. म्हणून भारत हे कायद्याचं राज्य आहे. कायदा सर्वश्रेष्ठ आहे, व्यक्ती दुय्यम आहे. सगळ्यांना समानतेचा अधिकार दिलेला आहे. इक्वेलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, दॅट इज द रूल ऑफ लॉ. ही कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि म्हणून लोकशाही समाजात कायद्याच्या चौकटीला एक महत्वाचं स्थान आहे. आणि याला आणखी बळकटी करून देण्याचं काम हे न्यायमंडळ करत असतं. लोकशाही जर पाहिलं आपण तर व्यक्तीचे स्वातंत्र्य अत्यंत महत्वाचे आहे. जसं व्यक्तीचे स्वातंत्र्य महत्वाचं आहे, त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही न्यायमंडळाची. दुसरी गोष्ट आपण पाहिली तर भारतामध्ये एक संघराज्य व्यवस्था आहे. आणि या संघराज्य व्यवस्थेमध्ये दुहेरी शासन व्यवस्था आहे, केंद्र स्तरावरती आणि राज्य स्तरावरती. केंद्राचं केंद्र सरकार आहे, राज्याचं प्रत्येक राज्यामध्ये राज्य सरकार आहे. ते आपापल्या परिप्रेक्षामध्ये शासन व्यवस्था चालवतं. पण भारतामध्ये मात्र दुहेरी न्याय व्यवस्था नाहीये. भारतामध्ये इंटिग्रल ज्युडिशरी आहे, एकात्मिक न्याय व्यवस्था आहे. भारताच्या सर्वोच्च स्तरावरती दिल्ली या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आहे. 2 किंवा अधिक घटक राज्यासाठी म्हणून एक उच्च न्यायालय आहे. जिल्ह्यासाठी जिल्हा न्यायालय आहे आणि तालुक्यासाठी तालुका न्यायालय. अशा पद्धतीची एक उतरंड पिरामिड सारखी एक उतरंड भारतामध्ये या ठिकाणी न्याय व्यवस्थेची असलेली आपल्याला दिसून येते. त्याला आपण इंटिग्रेटेड ज्युडिशरी असं म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर घटक राज्यात कुठलीही स्वतंत्र न्याय व्यवस्था नाहीये. इंटिग्रेटेड ज्युडिशरी भारतामध्ये, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. देशातील सर्व न्यायालय हे सर्वोच्च जे न्यायालय आहे दिल्ली स्थित त्याच्या अधीनस्थ आहे. त्यांच्या अखत्यारीत येताना आपल्याला दिसतात. आणि भारतात केंद्र आणि घटक राज्य यांच्यात अधिकाराची विभागणी लिखित राज्यघटनेनुसार आहे. जो देशाचा सर्वोच्च कायदा आहे भारतीय राज्यघटना, त्यानुसार या ठिकाणी आपण बघतो केंद्र आणि राज्यामध्ये अधिकाराची विभागणी. मग त्यामध्ये आपण बघतो वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे या ठिकाणी प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ एका राज्याच्या संदर्भात पाहिलं आपण तर महाराष्ट्र आणि जर आपण या ठिकाणी तेलंगणा आंध्र प्रदेशाचा जर विचार केला तर नदी पाणी वाटपाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र कर्नाटक यांच्यामध्ये पाहिला तर आपण सीमा प्रश्न आहे. असे अनेक घटक राज्यांमधले जे वाद असतात ते वाद सुद्धा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सोडवले जातात. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ह्याच्या संदर्भामध्ये एक निपक्षपाती न्यायदान करणं हे न्याय व्यवस्थेचा आपल्याला व्यवस्था असलेली दिसून येते. आपण त्या न्याय व्यवस्थेमध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला जाता येत नाही. डायरेक्टली आपल्याला उच्च न्यायालयात जाता येत नाही, कारण प्रत्येक न्यायालयाचे अधिकार क्षेत्र ठरलेले आणि त्या अधिकार क्षेत्रामध्येच आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल. म्हणून जे सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी जे वाद होतात ते सर्वोच्च न्यायालयामधले वाद कुठले असतात, कुठले प्रकरण पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात हे आपण समजून घेणं गरजेचं. सर्वोच्च न्यायालयामध्ये असेच प्रकरण जातात पहिल्यांदा केंद्र व घटक राज्य विरुद्ध घटक राज्य यांच्यामधील वाद. एका बाजूला केंद्र सरकार आहे, त्याचबरोबर त्याच्यासोबत एखादं घटक राज्य आहे, विरुद्ध एक किंवा अधिक घटक राज्य यांच्यामध्ये वाद असतील. फॉर एक्झाम्पल भारत सरकार दिल्ली सरकार विरुद्ध महाराष्ट्र सरकार, हा वाद पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयामध्ये जातो. दुसरा जो वाद आहे केंद्र विरुद्ध घटक राज्य, भारत सरकार विरुद्ध महाराष्ट्र राज्य याच्यामधला वाद सुद्धा पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयामध्ये जातो. तिसरा केंद्र विरुद्ध एक घटक राज्य. आता एका ठिकाणी भारत सरकार आहे, दुसऱ्या विरुद्ध एखादं घटक राज्य आहे, यांच्यामधील वाद सुद्धा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात. एक घटक राज्य विरुद्ध दुसरे घटक राज्य, उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या 2 राज्यामध्ये जर कोणता प्रश्न असेल, विचारणात आपला सीमा प्रश्न असेल, तर हा सुद्धा पहिल्यांदा विवाद आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊनच सोडवावा लागतो. आणि शेवटचं येतं एक घटक राज्य विरुद्ध अनेक घटक राज्य, महाराष्ट्र विरुद्ध मग तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, यांच्यामधील वाद सुद्धा पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयामध्ये सोडवले जातात. मग या सर्व संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा केंद्र आणि घटक राज्य, घटक राज्य आणि घटक राज्य, केंद्र घटक राज्य आणि घटक राज्य यांच्यामधील वाद सुद्धा पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये सोडवता येतात. ते अधीनस्थ कुठेही सोडवले जात नाहीत.
हे आपण या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात ठेवा. हे प्रायमरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट आपण म्हणतो. म्हणजे पहिल्यांदा हे सुप्रीम कोर्टाचे अधिकार क्षेत्र असलेले दिसून येतात, हे आपण समजून घेणं गरजेचं. आपण जर न्यायव्यवस्थेच्या बाबतीमध्ये पाहिलं तर ज्युडिशरी जे सिस्टीम आहे ते आपण अमेरिकेच्या पद्धतीनुसार स्वीकारण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण जसाच तसे अमेरिकेचे जे मॉडेल ज्युडिशरीच्या बाबतीमधले ते आपण स्वीकारलेलं नाही, न्यायव्यवस्थेचं स्वीकारलेलं नाही. मग आपण पाहतो अमेरिकेचे संघराज्य पद्धती या पद्धतीची आहे, मात्र ते घटक राज्य आणि संघराज्य यांच्यामध्ये दुहेरी न्याय व्यवस्था आहे. उदाहरणार्थ अमेरिकेचे संघराज्य युएसएचं त्यांची एक न्याय व्यवस्था आहे, तर त्यांचे जे घटक राज्य आहेत उदाहरणार्थ वॉशिंग्टन डीसीचा असेल, फिलाडेल्फियाचा असेल, यांचे सुद्धा घटक राज्य या ठिकाणी न्याय व्यवस्थेमध्ये वेगवेगळे या ठिकाणी, म्हणून तिथं दुहेरी न्याय व्यवस्था आहे. केंद्राचं न्यायालय वेगळं, राज्याचं. भारतामध्ये मात्र तसं नाही आहे. भारतामध्ये इंटिग्रेटेड ज्युडिशरी, केंद्राचं राज्याचं हे न्यायालय एकच असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रत्येक घटक राज्यातील उच्च न्यायालय हे त्याच राज्याचे सर्वोच्च न्यायालय म्हणून अमेरिकेमध्ये गृहीत धरलं जातं. भारतामध्ये तसं नाही. त्यांचा संघ न्यायालयाचे घटक राज्याच्या न्यायालयावर कोणतेही नियंत्रण नसतं. म्हणजे अमेरिकेचं या ठिकाणी जे संघ न्यायालय आहे ते त्यांच्या घटक राज्यावरती नियंत्रण ठेवू शकत नाही, पण भारतामध्ये मात्र बघितलं सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे त्याच्या अधीनस्थ म्हणजे उच्च न्यायालयावरती बंधनकारकच असतात. भारतात सर्वोच्च न्यायालयाचे जे अधिकार भारतीय राज्यघटनेने प्राप्त करून दिले आहेत तशा स्वरूपाचे अधिकार अमेरिकेच्या संघराज्याला नाहीत. म्हणून अमेरिकेच्या संघराज्यांपेक्षा भारताचं संघराज्य व्यवस्था न्यायालयाच्या बाबतीमध्ये आपल्याला वेगळे असलेले दिसून येतं, हे आपण या ठिकाणी ठेवलं पाहिजे. दुसऱ्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर आपण आता भारतीय न्याय व्यवस्थेची रचना कशा पद्धतीची आहे ते समजून घेऊ. आतापर्यंत आपण भारतीय न्याय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे. न्याय व्यवस्थेची रचना कशी आहे त्याची प्रस्तावना पाहिलेली आहे. आता आपण भारतीय न्याय व्यवस्थेच्या रचनेकडे जाऊया. द स्ट्रक्चर ऑफ ज्युडिशरी ऑफ इंडिया. भारताची न्याय व्यवस्था ही एकात्म स्वरूपाची, ज्याचा आपण उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये न्यायमंडळाची एकमार्गी उतरंड आहे. सर्वोच्च न्यायालय शिखर स्तरावरते, त्याच्या खालोखाल उच्च न्यायालय, त्याच्या खालोखाल या ठिकाणी जिल्हा न्यायालय, त्याच्या खालोखाल या ठिकाणी तालुका न्यायालय. अशा पद्धती एकमार्गी उतरंड भारतामध्ये दिसून येते. भारतातील न्याय व्यवस्थेचा क्रम सर्वोच्च ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आहे, उच्च ठिकाणी या ठिकाणी उच्च न्यायालय आहे, म्हणजे राज्याच्या ठिकाणी उच्च न्यायालय आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी मग तिथं दोन भाग पडतात. दिवाणी न्यायालय असेल, फौजदारी न्यायालय असेल, हे दुय्यम न्यायालय म्हणून पाहिले जातात. अशा पद्धतीची उतरंड आपल्याला या ठिकाणी पिरामिड सारखी या भारतीय न्याय व्यवस्थेची दिसून येते. भारतामधले जे कनिष्ठ न्यायालय आहेत हे वरिष्ठ न्यायालयाच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली काम करताना दिसतात, हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. जी आपण रचना या ठिकाणी पाहतो, भारताच्या सर्वोच्च ठिकाणी सर्वोच्च न्यायालय, अपेक्स ठिकाणी त्याच्या अधीनस्थ उच्च न्यायालय, त्यानंतर दुय्यम न्यायालय, दुय्यम न्यायालयामध्ये दिवाणी न्यायालय आहे, फौजदारी न्यायालय आहेत, आणि त्याचबरोबर काही भारतामध्ये या ठिकाणी इतर न्यायालय आहेत. जसं आपण बघतो महसुलीची बाबतीमध्ये महसुली न्यायालय आहे, लवाद या ठिकाणी आहेत, वेगवेगळे पाणी वाटपाच्या संदर्भामध्ये लवाद येतात, न्यायाधिकरण या ठिकाणी येत असतात, ते लवाद आहेत. कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. सहकार्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार न्यायालय या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहेत. जे प्रश्न क्विक पद्धतीने सोडवले जावेत, न्याय व्यवस्थेवरचा भार कमी करावा म्हणून लोक अदालत या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत, आणि कामगार न्यायालय सुद्धा या ठिकाणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण केलेले आहेत, जेणेकरून प्रत्येक क्षेत्रामधले जर या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी सोडवले गेले तर त्या ठिकाणी न्याय व्यवस्थेवरचा ताण कमी होईल, ही त्यामागची भावना होती. आणि अशा पद्धतीची या ठिकाणी उतरण आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता मध्ये पहिला जो आपल्या अभ्यासक्रमामधला भाग आहे सर्वोच्च न्यायालय, या बाबतीमध्ये आपण आता सविस्तर चर्चा करू. भारताचं जे सर्वोच्च न्यायालय, जे आपण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणतो, ते सर्वोच्च न्यायालय ब्रिटिश कालखंडामध्ये 1861 मध्ये त्या कायद्यानुसार या ठिकाणी निर्माण करण्यात आले. तसं जर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये या ठिकाणी भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोलकाता या ठिकाणी करण्यात आलेली होती.
1861च्या कायद्यानुसार मुंबई, मद्रास, कोलकाता, लाहोर, अलाहाबाद आणि पाटणा या ठिकाणी उच्च न्यायालय सुद्धा स्थापन करण्यात आले. ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये 1773 मध्ये कोलकाता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि 1861च्या कायद्यानुसार उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी मग ते मुंबई, मद्रास, कोलकाता, लाहोर, अलाहाबाद, पाटणा या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी इंग्लंडच्या प्रिव्ही कौन्सिलकडे आपल्याला जावं लागायचे. म्हणजे भारतातले जे काही प्रश्न असतील त्याला अपील करणारं न्यायालय हे जर या ठिकाणी कोणतं असेल तर इंग्लंड मधले प्रिव्ही कौन्सिल होतं. 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार भारतामध्ये फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. फेडरल कोर्ट ऑफ इंडिया. त्यामुळे न्यायालयाची रचना प्रिव्ही कौन्सिल जे इंग्लंडमध्ये होतं, फेडरल कोर्ट ऑफ इंडिया भारतामधलं आणि उच्च न्यायालय अशी या पद्धतीने बनली. आता स्वातंत्र्यानंतर 1947च्या नंतर फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाने घेतली आणि फेडरल कोर्ट ऑफ इंडिया रद्द झालं. त्या जागी 26 जानेवारी 1950 रोजी भारतामध्ये या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली दिसून येते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि काही इतर न्यायाधीश असतात. इतर न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार या ठिकाणी भारताच्या संसदेला देण्यात आलेला आहे. संसद वेळोवेळी कायदा करून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची संख्या या ठिकाणी ठरवते. 1952 मध्ये 50 मध्ये स्थापन झाल्यानंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि इतर 8 न्यायाधीश होते. आज ती संख्या वाढून 33 पर्यंत या ठिकाणी गेलेली आपल्याला दिसून येते. आता सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी आपल्याकडे काय पात्रता असली पाहिजे? कोण सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होऊ शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. क्वालिफिकेशन कोणते, पात्रता कोणते? सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून ज्या व्यक्तीची नेमणूक करायची आहे त्या व्यक्तींनी काही अटी या ठिकाणी पूर्ण करायला पाहिजे. पहिली अट आहे ती व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे. 1. 2. त्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं पाहिजे किंवा सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात किमान 10 वर्षे त्यांनी वकिली केली पाहिजे. तिसरी अट आहे राष्ट्रपतीच्या मते ते निष्णात कायदेपंडित असले पाहिजे. यापैकी जी अट पूर्ण करेल एक तर तो भारताचा नागरिक असला पाहिजे आणि उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश किंवा सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात 10 वर्ष न्यायाधीश किंवा राष्ट्रपतीच्या मते तो निष्णात कायदेपंडित असेल तर त्याच व्यक्तीची नियुक्ती या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून केली जाते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणुकीची पद्धत काय, आपण त्याची पात्रता पाहिली. आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची या ठिकाणी आपण नेमणुकीची पद्धत बघूया. पहिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. प्रश्न येतो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? तर त्याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती सरन्यायाधीशाची नेमणूक करतात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा सल्ला घेऊ शकतात. मात्र असा सल्ला घेणे राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. म्हणजे लक्षात ठेवा जर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची नेमणूक करायची असेल तर ती राष्ट्रपती करतात. पण ती करत असताना राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा सल्ला घेऊ शकतात. पण तो सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. एक. दुसरा एक सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची नेमणूक करत असताना सेवा ज्येष्ठता अत्यंत महत्वाचा प्रश्न. कोण सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होऊ शकतो? तर सेवा ज्येष्ठतेनुसार न्यायाधीशाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्याची प्रथा रूढ होती. म्हणजे आपण बघतो की 30+1 म्हणजे 30 न्यायाधीश असतील आणि एक सरन्यायाधीश असेल. मग आता या सरन्यायाधीशाची नेमणूक करत असताना त्या 30 पैकी जो कोणी या ठिकाणी ज्येष्ठ असेल त्याची नेमणूक आपोआपच सरन्यायाधीश म्हणून केली जात होती. पण भारतामध्ये पहिल्यांदा ही प्रथा परंपरा मोडण्यात आली ते 1973 साली. 1973 साली न्यायमूर्ती शेलार
न्यायमूर्ती हेगडे, न्यायमूर्ती ग्रोवर यांची ज्येष्ठता वगळून इंदिरा गांधी गव्हर्नमेंटने न्यायमूर्ती NA रे यांची सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली आणि 1973 मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी सेवा ज्येष्ठतेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची निवड करण्याची पद्धत या ठिकाणी मोडण्यात आली. त्यानंतर 1975 मध्ये ज्येष्ठ न्यायाधीशाच्या बाबतीमध्ये बघितलं गेलं तर न्यायमूर्ती HR खन्ना यांना वगळून न्यायमूर्ती MS बेग यांची या ठिकाणी सरन्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली. पुन्हा 1975 मध्ये 73 नंतर 75 मध्ये ही प्रथा पुन्हा मोडण्यात आली. तेव्हापासून भारताच्या सरन्यायाधीशाची नेमणूक करताना सेवा ज्येष्ठतेचा नियम म्हणून अनुसरण्याबाबत आजही वाद असलेला दिसून येतो. 6 ऑक्टोबर 1993 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार असे म्हटले आहे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीशाचीच भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करावी असं स्पष्ट निकाल 1993 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलंय. त्यामुळे आता जे भारतामधल्या सरन्यायाधीशाची निवड होते ते सेवा ज्येष्ठतेनुसारच होते. पण हिस्ट्रीमध्ये पाहायला गेलं, इतिहासामध्ये पाहायला गेले तर 2 वेळेस हा नियम या ठिकाणी बदललेला आहे. ही प्रथा आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली. त्यामुळे आता ज्येष्ठतम न्यायाधीशाची भारताच्या सरन्यायाधीशपदी नेमणूक करणं हे या ठिकाणी क्रमप्राप्तच बनतं. सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशाची नेमणूक करताना आता जेव्हा सरन्यायाधीशाची नेमणूक होते तेव्हा इतर न्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपती सरन्यायाधीशाचा सल्ला घेतात. सर्वोच्च न्यायालयामधल्या इतर न्यायाधीशाची नेमणूक करत असताना राष्ट्रपती सरन्यायाधीशाच्या सल्ल्यानुसार या ठिकाणी इतर न्यायाधीशाची नेमणूक करतात. आवश्यकता भासल्यास इतर न्यायाधीशांचाही सल्ला राष्ट्रपती घेऊ शकतात अशी तरतूद या ठिकाणी घटनेमध्ये करण्यात आली. तर या बाबतीत हे लक्षात ठेवले पाहिजे की नेमणूक करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार फक्त औपचारिक स्वरूपाचा असतो, कारण या बाबतीत त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कृती करावी लागते. भारताच्या राष्ट्रपतींना न्यायाधीशाची नेमणूक करत असताना स्वविवेकाधीन अधिकार नाही. द काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय प्राईम मिनिस्टर टू एड अँड ॲडवाइस टू द प्रेसिडेंट, म्हणजे राष्ट्रपतीला त्यांच्या कारभारामध्ये मदत आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असतं आणि त्या मंत्रिमंडळाचा निर्णय हा राष्ट्रपतीवरती बंधनकारक असतो. हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतरच आपण जर पाहिलं की काही ऍक्टिंग या ठिकाणी चीफ जस्टिस नेमले जातात, जर आपण प्रभारी न्यायाधीश म्हणतो. भारताच्या न्यायव्यवस्थेवरती प्रचंड मोठा ताण या ठिकाणी न्यायव्यवस्थेवर येतात. त्यामुळे न्यायव्यवस्थेवरती प्रचंड ताण निर्माण होतो. न्यायाधीशांची संख्या कमी असते म्हणून काही जजेसला या ठिकाणी रिटायर्ड नंतर सुद्धा काही ठिकाणी नेमलं जातं, ज्याला आपण प्रभारी न्यायाधीशाची नेमणूक म्हणतो, अपॉइंटमेंट ऑफ ऍक्टिंग चीफ जस्टिस. जेव्हा भारताच्या न्यायाधीशाचे पद रिक्त होते येणकेन प्रकारे किंवा सरन्यायाधीशांना गैरहजेरीच्या किंवा अन्य काही कारणाने त्यांचे कार्य करणे शक्य नसते, तेव्हा इतर ज्येष्ठ न्यायाधीशाची प्रभारी न्यायाधीश म्हणून राष्ट्रपती नेमणूक करतात. यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 126, भारतीय राज्यघटनेच्या कलम 126 मध्ये ऍक्टिंग ऑफ चीफ जस्टिस चे अपॉइंटमेंट करण्याचा अधिकार दिलेला आहे. केव्हा? जेव्हा भारताच्या सरन्यायाधीशाचं पद रिक्त असतं, मग ते स्वतः राजीनामा दिल्यामुळे असेल, आजारी असल्यामुळे असेल किंवा इतर कारणामुळे असेल, जेव्हा त्यांचं पद रिक्त होतं तेव्हा त्यांचे प्रभारी तात्पुरते सरन्यायाधीश म्हणून 126 कलमाच्या अनुषंगानं राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात. ही तरतूद या ठिकाणी लक्षात ठेवा. मग सरन्यायाधीशाचा कार्यकाल किती असतो? तर भारताच्या सरन्यायाधीशाचा कार्यकाल बघितला, अमेरिकेत मात्र पाहायला गेलं तर अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आयुष्यभर, आयुष्याच्या अंतापर्यंत ते त्यांच्या पदावरती राहू शकतात. पण भारतामध्ये तसं नाही. भारतामध्ये मात्र विशिष्ट स्पेसिफिक या ठिकाणी टर्म दिलेलं आहे. मग किती असू शकते? तर भारताच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाचे प्रत्येक न्यायाधीश वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावरती राहू शकतात. 65 वर्षाच्या नंतर त्यांना पदावरती राहता येत नाही. अमेरिकेमध्ये मात्र या ठिकाणी एखाद्या न्यायाधीशाची नियुक्ती या ठिकाणी झाली असेल तर आयुष्याच्या अंतापर्यंत ते या ठिकाणी न्यायाधीश राहू शकतात.
हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. कोणत्या कोणत्या कारणाने न्यायाधीशाचं पद रिक्त होऊ शकतं, तर खालील कारणावरून न्यायाधीशाचे पद रिक्त होऊ शकते. पहिलं, न्यायाधीशांनी स्वमर्जीने राजीनामा दिला, स्वतःहून जर राजीनामा दिला की मला या पदावरती काम करायचं नाही, तर त्यांचं पद रिक्त होतं. दुसरा, एखादे घटनाबाह्य वर्तन सिद्ध झाल्यास किंवा अकार्यक्षमतेमुळे न्यायाधीशांना पदावरून दूर करणे आवश्यक वाटल्यास त्यांचं पद या ठिकाणी रिक्त होतं. न्यायाधीशाचा मृत्यू झाला पदावर असताना, तेव्हा त्यांचं पद रिक्त होतं. म्हणून या ठिकाणी या 3 कारणांनी पदावर असताना न्यायाधीशांचं या ठिकाणी पद रिक्त होण्याची ही 3 कारणं आपल्याला पाहता येतात. मात्र न्यायाधीशांना पदावर दूर करण्याची प्रक्रिया अत्यंत या ठिकाणी किचकट म्हणूयात आपण, किंवा दीर्घ आणि खूप कठीण असलेली आपल्याला दिसून येते. सहसा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करणं हे या ठिकाणी शक्य नाही. परंतु जर मेजॉरिटीच्या अनुषंगाने निर्णय घेतला, दोन्ही सभागृहांना जर या ठिकाणी बहुमताने जर तसा निर्णय घेतला, तर मात्र त्यांना पदावरून दूर जाऊ शकते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग त्यांना पदावरून बडतर्फ कसं केलं जातं, करण्याची पद्धत कोणती? रिमूव्हल ऑफ द जजेस. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदच्युत करणे अत्यंत कठीण आहे, कारण त्याची प्रक्रिया खूप मोठी. गैरवर्तन सिद्ध झाले किंवा अकार्यक्षमता असेल तरच राष्ट्रपतीच्या आदेशाने सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करता येतं. हे अधिकार फक्त राष्ट्रपती नाही, राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात आणि राष्ट्रपती त्यांना पदावरती दूर करू शकतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 124(4) मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी संसदेच्या प्रत्येक सभागृहात एकूण सभासद सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्य संख्येच्या 2/3 मेजॉरिटीने ठराव संमत करून त्यांना पदावरून दूर करता येतं. म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमत जर प्राप्त झालं तरच त्यांना पदावरून दूर करता येतं. आजपर्यंत आपण बघतो की एखाद्या पक्षाला लोकसभेमध्ये 2/3 बहुमत मिळेल, पण राज्यसभेमध्ये मिळेलच असं शक्यता नाही. दोन्ही सभागृहाला 2/3 बहुमत दोन्ही या एका पक्षाला मिळेल, हे खूप कठीण काम आहे. अशा वेळेस या ठिकाणी ही प्रक्रिया चालवणं आणि ते पास करणं हे फार जटिल प्रक्रिया आहे. म्हणून या ठिकाणी हे गोष्ट लक्षात ठेवलं. आपण जर आतापर्यंत पाहिलं तर याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येतं की न्यायमूर्ती व्ही रामास्वामी यांची केस आपण बघूयात. आतापर्यंत भारताच्या सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या एकाही न्यायाधीशाला अशा पद्धतीने पदावरून बडतर्फ केले गेले नाही. पण अशा पद्धतीचा प्रयत्न झालाय का, तर त्याचं उत्तर आहे हो. न्यायमूर्ती व्ही रामास्वामी सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये बघितलं तर न्यायमूर्ती व्ही रामास्वामी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असताना तेव्हा त्यांच्या कार्यकाळात निधीचा गैरवापर झाला असा त्यांच्यावरती आरोप होता. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या समितीच्या उच्चस्तरीय चौकशीमध्ये हे रामास्वामी दोषी आढळले आणि मग दोषी आढळले तर त्यांच्यावरती प्रक्रिया आता संसदेमध्ये होती. आपल्या कार्यकाळात मनमानी गैरवापर, कर्तव्य बजावण्यात हेतू परस्पर या ठिकाणी दुर्लक्ष, राजकोषीय धनाची आणि कारणाची विविध मार्गांनी या ठिकाणी उधळपट्टी, विविध मार्गाने सार्वजनिक निधीची खाजगी कारणासाठी केलेला वापर, त्याचं नैतिक अधिपतन या कारणासाठी या समितीने रामास्वामी यांना दोषी ठरवलं.